श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहूयात की आता श्रावण महिना लागणार आहे, म्हणजेच पाहता 24 जुलै 2025ला आपली दीप अमावस्या आहे आणि त्यानंतर शुक्रवारी म्हणजेच 25 जुलैपासून आपला श्रावण चालू होत आहे आणि श्रावण चालू हा शुक्रवारपासूनच होत आहे. म्हणजे श्रावणातल्या शुक्रवारी आपल्याला ज्योतीची पूजा कशी करायची त्या संदर्भातच आज आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. पाहता मागच्या महिन्यात पण आषाढ महिन्यात चालू होताना गुरुवारपासून झाला होता आणि आता हे श्रावण महिना चालू होताना हा शुक्रवारपासून होत आहे. तर या पहिल्याच दिवशी श्रावणातल्या पहिलाच शुक्रवार येत आहे, त्यामुळे आपल्याला पहिल्या शुक्रवारपासूनच आपल्याला ज्योतीची पूजा करायला सुरुवात करायची आहे. कारण आता ही जी ज्योतीची पूजा असते ही आपण श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी करतो. मग आता श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार पडतील आपण तेवढ्या शुक्रवारी ही पूजा करत असतो. आता पाहता 25 जुलैला जर श्रावण पडला पहिला, तर त्यानंतरचा 1 ऑगस्टला येईल, त्यानंतरचा 8 ऑगस्टला येईल, मग नंतरचा 15 ऑगस्टला येईल. असे पाहता 4 आपले शुक्रवार पडतात, नंतर आपली अमावस्या येणार. त्यामुळे आता जेवढे शुक्रवार येतील तर ह्या शुक्रवारी आपल्या श्रावणातील शुक्रवारी आपल्याला ज्योतीची पूजा करायची असते. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच भागामध्ये असं असतं की श्रावणमध्ये जरीही शुक्रवार आधी आला तरी पण जेव्हा आपली नागपंचमीला आपण जेव्हा ह्या ज्योतीचीच म्हणजे नागनरसोबाची जेव्हा आपण पूजा करतो त्यानंतरच्या शुक्रवारपासून पूजा केली जाते. आता जर त्यांच्या भागामध्ये तसं असेल तर त्यांनी तसंच करावं, पण श्रावणातल्या शुक्रवारी पूजा केली जाते. मग ते जरी नागपंचमीच्या आधी जरी शुक्रवार आला तरी आधीपासून शुक्रवार म्हणजे पूजा करण्याला सुरुवात करतात. कारण ही जी ज्योतीची पूजा असते ही मुलांच्या सुखसमृद्धीसाठी, आपल्या मुलांच्या म्हणजे सुखसमृद्धीसाठी खूप ह्या पूजेचं खूप महत्त्व म्हणजे असतं की आपण मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी ही पूजा आपण करत असतो. त्यामध्ये याला नागनरसोबा म्हणतात. जे थंबनेलमध्ये फोटो ठेवलाय आमच्या इकडे याला नागनरसोबा म्हणतात, कोणी ज्योती म्हणतं. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं म्हटलं जातं, पण आमच्या इथे याला नागनरसोबा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी पंचमीच्या दिवशी याची पूजा केली जाते, बऱ्याच ठिकाणी श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी पूजा केली जाते आणि बऱ्याच ठिकाणी शनिवारी पूजा केली जाते. मग ज्यांच्या भागामध्ये जसं असेल त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे. तर आमच्या इथे शुक्रवारी पूजा केली जाते. तर हे थंबनेल जे दाखवले हा फोटो जे आहे हा नागनरसोबाचा फोटो आहे. त्यामध्ये काय काय आहे नरसिंह आहेत नंतर नरसिंह हेच आपले श्रीहरी विष्णूंचे चौथे अवतार आहेत आणि कालिया नाग आहे कालिया नाग आणि श्रीकृष्ण आहेत. मध्ये ज्योती आहेत त्या लेकरांना सांभाळताना तुम्हाला दिसत असतील. तर त्यामुळे ज्योतीची आपल्याला पूजा करायची असते. मध्ये जो फोटो आहे ना त्या ज्योतीची आपल्याला दर शुक्रवारी पूजा करायची असते. आणि खाली आहे बुध ग्रह आणि नंतर आहे बृहस्पती ग्रह. बृहस्पती हे श्रीहरी विष्णू आहेत आणि बुध ग्रह संतानांना भरभरून देत असतो म्हणजे आपल्या मुलांना भरभरून त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी असतात ते बुध ग्रह भरभरून देत असतो. त्यामुळे आपल्याला ही ज्योतीची पूजा वगैरे आता हा एकाच फोटोमध्ये सगळे फोटो आहेत म्हणजे वेगवेगळे. इथे हा फोटो, तिथे तो फोटो, तिथे ते फोटो ठेवण्याची गरज आहे का? अजिबात नाही. एका फोटोमध्ये सगळ्यांची पूजा होते. त्यामुळे दर शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे. आता पूजा कशी करायची ते पाहूयात. ज्योतीची पूजा कशी करायची तर आपण शुक्रवारी ह्या फोटो लावला. आता तुम्ही हा भिंतीवरती पण चिटकवू शकता. काहींनी फ्रेम वगैरे जर बनवलेली असेल तर त्यांनी चौरंगावरती पाटावरती आपला असा उभा केला ठेवला तरी पण चालेल. मग आपल्याला काय करायचं आहे, हळद कुंकू आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आघाड्याची आपण माळ घालतो किंवा मग अगोदर आपण कापसाचं वस्त्र म्हणजे कापसाच्या वस्त्राची एक माळ असते बनवलेली, ती माळ घालतो. आणि त्यानंतर मग दुर्वा आणि आघाडा एकत्रित समजा 5 दुर्वाच्या गाठी आणि 5 आघाड्याच्या गाठी असं आपण जरी एकत्रित जरी बांधली तरी पण चालेल. पण दुर्वा आणि आघाडा मेन म्हणजे आघाड्याचा खूप खूप मान आहे हे ज्योतीची पूजा केली की ह्या नागनरसोबाच्या फोट्याला आपण कापसाची वस्त्र घालतो आणि परत अजून आघाड्याची माळ घालतो. आघाडा म्हणजे मोठं गोल गोल पान असतं आणि ते उभे त्याची अशी एकदम शेंडी जी येते त्याला काटेसारखं असं त्याचं बी असतं. फुल येतं अगोदर नंतर बी येतं, त्याला आघाडा म्हणतो. आपण जेव्हा हरतालिकेची पूजा करतो तेव्हा सुद्धा आपण तो आघाडा अर्पण करत असतो. जसं दुर्वा अर्पण करतो तसंच आपण आघाडा पण अर्पण करतो. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे आघाडा.
तर त्या घड्याची आपल्याला माळ घालायची आहे आणि नंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तर समोर तुम्ही अगोदर गणपतीची पूजा मांडून घेतली एकदा, नागिनीच्या पानावरती आपण जर गणपती स्थापन केला, गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि हे जे नागनोत्सव आहे तर इथं तुम्ही गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतो, किंवा फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतो. नाहीतर काही ठिकाणी लाह्या असतात, पाहत आपण त्या लाह्या वेगळ्या असतात, म्हणजे त्या आपली जी ज्वारी असते ना त्या ज्वारीच्या लाह्या बनवलेल्या असतात, त्या ज्वारीच्या लाह्यांचा जर नैवेद्य दाखवला इथे तरी पण चालतो पहा. तर मग ते आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि मग आपल्याला आरती करायची आहे. हे ज्योती, बृहस्पती, श्रीकृष्ण हे जे सगळे आहेत ना, बुधग्रह, बृहस्पती, ह्यांचा आपल्याला सगळ्यांची आपल्याला आरती करायची आहे, म्हणजे ओवाळायचं आहे, औक्षण करायचं आहे आणि सगळ्यांना फूल वगैरे अर्पण करायचं आहे. इथं दिवा लावायचा आहे, तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे. ह्या फोटोसमोर तुम्ही चौरंगावर सगळे पूजा मांडली तरी चालेल, भिंतीवरती चिटकवायचं आणि चौरंगावरती पूजा मांडली तरी चालेल, किंवा खाली पण ही पूजा सगळी नैवेद्य वगैरे ठेवलं तरी पण चालेल. मग आपल्याला फूल अक्षता वाहून औक्षण करायचं आहे आणि दिवा लावायचा आहे, जो दिवा तुम्ही लावणार आहात. आता बऱ्याच ठिकाणी पहा पुरणाचेच नैवेद्य बनवले जातात, किंवा पहा कणकेचे नैवेद्य बनवले जातात, 5 नैवेद्य केले जातात, त्यांनी आरती केली जाते ज्योतीची त्याची, आणि त्या आरतीने आपल्या मुलांना ओवाळलं जातं. पण आता आमच्या इथे पहा जो आपण दिवा लावतो ओवाळण्यासाठी, आरती करण्यासाठी, त्याच दिव्याने मुलांना ओवाळलं जातं. मग तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. पण हे आरती देवांची केली की त्याच ताट घेऊन आपल्याला तसंच आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. मग ते तुमचे मुलं एकदम पार कॉलेजपर्यंत जर शिकत असतील तरी पण आपण त्यांचं पूजा करू शकतो, म्हणजे ओवाळू शकतो मुलांना. काय फक्त आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायचं आहे, म्हणजे त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यांना ओवाळायचं आहे. आता हे खूप म्हणजे साधं आहे की बरेच जण म्हणाल की मी केलं तर चालतं का, माझी मुलं मोठे आहेत, तर पण एकदम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपण सगळ्यांचं औक्षण करू शकतो. आपण आपल्या मुलांची आई आहेत, त्यांचं लग्न जरी झालं असेल तरी पण आपण आपल्या मुलांचं औक्षण करू शकतो. आणि मग आता राहिलं एक प्रश्न की पाहता जर मुलं बाहेर असतील, हॉस्टेलला असतील, जर शिकत असतील किंवा डिग्रीसाठी जर बाहेर असतील तर मग काय करायचं, तर आपल्याला ह्या ज्योतीची त्यांची आरती करून झाली की तसंच ताट घेऊन आपल्याला 4ही दिशांना, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, असं 4ही दिशांना आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आणि औक्षण करायचं, तरीही ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचतं. त्यासाठी आपल्याला आरती झाली की लगेच आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे, जरी ते जिथं असतील तिथं त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं. आणि हे आपल्या मुलांचं म्हणजे सुख समाधान आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना यश, आरोग्य सगळं मिळतं पहा. त्यासाठी आपल्याला ज्योतीची पूजा करायची असते. ज्यांना संतान प्राप्ती होण्यासाठी सुद्धा ज्योतीची पूजा केली जाते, कारण हे ज्योतीची पूजा करून उपवास जर केला तर त्याचं सुद्धा ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांची मनोकामना पूर्ण होते. त्यासाठी हे ज्योतीची पूजेला खूप असं महत्त्व आहे. मुलांच्या भल्यासाठी त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे ही पूजा ज्योतीची. सगळ्यांनी ह्या ज्योतीची पूजा करा. आणि ज्योतीची पूजा करताना तुम्हाला एक मंत्र सांगायचा आहे पहा. तो ज्योतीची पूजा आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे, जरी जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. हा मंत्र मी आधी सांगायला विसरले पण आता तुम्हाला सांगते. परत डबल पाठीमागे व्हिडिओ घेऊन परत डबल ऐका हा मंत्र. आणि हा मंत्र ज्योतीची पूजा करताना आपल्याला म्हणायचा आहे. जो मधला भाग आहे तिथे पहा ज्योती मुलांना सांभाळत वगैरे आहेत, तर तिथे आपल्याला पूजा करताना हा मंत्र म्हणायचा आहे. उद्यापन तुम्ही शेवटच्या शुक्रवारी करू शकता. उद्यापनासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. तुम्ही एक सवासणीला जेवण वगैरे दिलं, दूध साखर वगैरे किंवा 11 रुपये दक्षिणा वगैरे दिली तरी पण चालते. एका कुठल्या पण शुक्रवारी ज्योतीची ओटी भरायची आहे पहा. ओटी कशी भरायची सगळ्यांना माहिती आहे. किंवा तुम्ही लहान मुलांना बिस्किट वगैरे चॉकलेट वगैरे दिले शुक्रवारच्या दिवशी तरी पण चालेल, वेगळं असं काही नाही. आजचा व्हिडिओ मी घेऊन आले होते श्रावणातील शुक्रवारी अशी करा ज्योतीची पूजा मुलांच्या सुख समृद्धीसाठी. आजची माहिती माझी तुम्हाला सांगून झालेली आहे, तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.